महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सोलापूरकरांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। याबाबतची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अक्कलकोट आणि होडगी एमआयडीसी परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उद्योजक व कामगारांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर आमदार कोठे यांनी क्रिटिकल इन्फ्रा योजनेअंतर्गत 56 कोटींच्या निधीची मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता। मात्र या योजनेत 25% म्हणजेच सुमारे 14 कोटी रुपये उद्योजकांकडून भरण्याची अट होती। या संदर्भात विशेष बाब म्हणून पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेत उद्योजकांचा 14 कोटींचा हिस्सा माफ करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा विशेष GRही काढण्यात आला आहे। या निर्णयामुळे औद्योगिक वसाहतीतील विकास कामांना गती मिळणार असून उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे। वचनपूर्ती करणारा ऐतिहासिक असा निर्णय आहे। उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत असताना जवळपास 1000हून अधिक उद्योजक त्याचबरोबर 35 ते 40 हजार कर्मचाऱ्यांना मागच्या 25 ते 30 वर्षापासून ज्या वेदना त्या एमआयडीसी मध्ये होत्या त्या दूर करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। जवळपास 56 कोटी रुपयाचे रस्ते एकाच वेळेस या दोन्ही वसाहतीमध्ये होणार आहेत आणि 75-25 म्हणजे 75% राज्य सरकार आणि 25% उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय बंधनकारक असताना विशेष बाब म्हणून सोलापूरसाठी हा स्वतंत्र GR काढण्यात आलेला आहे। हा महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक GR या ठिकाणी आज झालेला आहे। यातनं हे सरकार उद्योजकांच्या आणि कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत आहे, यातनंच हे स्पष्ट झालेलं आहे। मी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी सुद्धा 3 वेळा या योजनेसाठी सातत्याने CS साहेबांकडे येऊन पाठपुरावा केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही ठिकाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध एकाच वेळी होत आहेत। एकीकडे सोलापुरात IT पार्क येत असताना सध्या अस्तित्वात असलेल्या या दोन्ही वसाहती सुजलाम सुफलाम करण्याचं काम या सरकारच्या वतीने झाल्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद। दादा, या निधीचा नेमका कशा पद्धतीने उपयोग होणार आहे एमआयडीसी? आता जवळपास अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये 35 रस्ते आणि होडगी रोड मध्ये 9 रस्ते म्हणजे याची लांबी जवळपास 25 ते 30 किलोमीटर आहे। म्हणजे हे सगळे मोठे रस्ते आहेत, 9 मीटर 12 मीटर 18 मीटर रुंदीचे रस्ते आहेत आणि हे मोठ्या किलोमीटर्स मध्ये असल्यामुळं महापालिका हे कधी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात बजेट एका वेळेस देऊ शकत नव्हती आणि महाराष्ट्रात फक्त 2च एमआयडीसी आहेत की जे महापालिकेच्या हद्दीत आहेत, एक म्हणजे सोलापूर आणि दुसरी म्हणजे सांगली। तर उद्योग विभागाला यासाठी निधी देण्याची एक अडचण होती आणि त्यातही विशेष म्हणून ते दिलेलं आहे। एक महापालिका क्षेत्रामध्ये एमआयडीसी जाऊन निधी देणं हे पहिलं घटनाक्रम आहे आणि 25% म्हणजे जवळपास 14 कोटी रुपये उद्योजकांचे थेट या ठिकाणी वाचलेले आहेत।